रोज काय लावलंय का तू? हा काय लावलंय? कुठे गेलती तू? रोज कुठे गेलती? हा काल रात्रीच तुम्हाला सांगतो, आम्हाला रडायचं समजलं नाही, नुसतं असं 1 नंबर 2 नंबर असं जाग्यावर व्हायची वेळ आली. काय झालं? त्रिशा इकडे बघा, पहिलं हे शेवाळ्या बघा कसं सुकवल्यात, कपडे सुकवतात तसं. काय झालं काल रात्री इथं बाजूचं एक बारकं पोरग आहे, ती आणि त्रिशा ते दोघं खेळत होते इथं. इथंच खेळत असताना मी इथं बसून पोरांचा अभ्यास घेत होतो याच जागेवर. आता मी जिथं बसलोय तिथंच मी मध्ये आहे ही पत्र्याची पडदी, त्यामुळं पलीकडलं काही दिसलं नाही मला. मला वाटलं त्रिशा तिथंच खेळतीय आणि ही होती तिथंच स्वयंपाक कर फोनमध्ये बोलत बसली होती. तिकडं कोणतर तिची पाहुणे आलती, तिला गप्पा मारत होती. मग हिला कधीपासून म्हणतोय मी, पूजा पोरगी कुठं आहे, पूजा पोरगी कुठं आहे, आणि ती म्हणते हाय इथंच खेळायली. आणि थोड्या वेळानं अंधार पण झाला आणि जेवायला चला चला म्हणायला लागले. हे मी काय म्हणलं, आधी त्रिशाला घेऊन ये मग मी जेवणार आहे, नाहीतर मी जेवतच नाही. आधी पोरीला आण, मला दिसेना कधीपासून. ही बघती इकडं तिकडं हुडकायला लागली, पोरगी नाही पोरगी नाही पोरगी नाही. मग माझी बहीण राहते इथं पुढं, म्हणजे आई बहीण ती इथंच राहते ना, तिकडं जाऊन बघून आलो तिला, तिथं पण नाही. आता म्हणलं काय करावं, पोरगा पण हा बारका सापडला इथंच. म्हणलं हा पोरगा पण नाही, पोरगी कुठं गेली कुठं गेली. थांब, तेव्हा आत्यानं काका तिला मारणार आहे, थांब ओरडू नको, सोड तिला, सोड सोड सोड. आत्याला काकाला सांग तू कुठं हरवली होती. आणि भीती वाटायला लागली, एकतर पावसा पाण्याचे दिवस, इथं कुठं पण पाणी वगैरे असं डबक्यात भरलेलं असतंयच ना. भीती वाटायला लागली, पोरगी कुठं गेली म्हणून. असं घाबरलो ना मी, बासच. ही पण एकीकडे पळायला लागली, मी एकीकडे. आर्यन तर माझा असा रडत होता ना जोर जोरात. त्रिशा मी अख्ख्या गावात गाडीवर फिरत होतो. त्रिशा गाव आमचं काही बारकं पण नाही, 1000-2000 पब्लिक राहते, एवढं मोठं गाव आहे आमचं. आणि नुसता गल्ली बोळातनं पळायला लागले मी, त्रिशा करत. आणि त्रिशा गेलेली दळण घेऊन दळायला माझ्या बहिणीसोबत. आणि ही खोटं बोलली मला. हिला म्हणलं मी घरी सगळ्या आहे ते का, म्हणे सगळ्याच आहे ती. आणि एक बहीण माझी तिथं नव्हतीच, ती दळण घेऊन गेलेली. मला मग एक पोरग बारक भेटला, तो बोलला ती डोक्यावर दळण घेऊन जात होती. तिच्या मागं मला त्रिशा होती का कोण होती नक्की नाही माहीत, पण कोणतरी गेलंय तिच्या मागं. मग मी गेलो आणि तिथं त्रिशा, आणि मी तिथं रडायच लागलो. तिला उचलल्या आणि मला कशी म्हणते, पप्पा रडू नको. गपकी, मला भीती वाटायली, पप्पा गपकी. तिला काय माहित काय आपल्या मनाला झालेलं असेल ते. शेवाळ्या बघ तिकडं, बघ शेवाळ्या कसं वाटोळ करते ती. उन्हाळा गेल्यावर पावसाळ्यात शेवाळ्या पाडायला टाईम भेटला हिला. आधी शेवाळ्या आम्ही घरी बनवायचो, मिशन आहे तसली, अजून आहे ती मिशन, घरी बनवायचो. पीठ मळायचं आणि तो गोळा असा करून ढकलायचं आणि ते वरती असं फिरवायचो आम्ही. माझी आई तर हातावर शेवाळ्या बनवत होती आधी. असं हातावर थोडं पीठ घेऊन लांबट करायचं असं. सोड तिला, सोड म्हणलं तर. बाय कुठं गेलती ग तू रात्री, कुठं गेलती? तुला किती हुडकत होतो मी रडत होतो की धावलो कसं करत होतो ग मी, सांग बरं. धावलो कसा करत होतो सांग बरं. त्रिशा कसं करत होतो नाही सांगणार का तुला? काका लय मारणार आहे मला सांगत होता. गेली पळून, बाय करून गेले निघून. इकडं तिकडं पळायची सवय लागली तिला, खेळत जाते. आता पण तसंच गेलती. मग ही हुडकून आणली. मी गेलतो शाळेवर, पोरांचं तिकडं जरा विषय. ते काय झालं, हे इथलं माझा भाऊ आहे मोठा, तो गेलता शाळेवर रोहनला काय 6वीतनं काढून 4थीतला बसवायला. मी म्हणलं नको उग तो रडल, त्याच्या मनावर करू म्हणलं, तो जरा कमी आहे ना अभ्यासात. मग गेलो आम्ही शाळेवर, मी त्याच्या मागं गेलो. त्याला मी नकोच म्हणत होतो, तो गेल्यानंतर मी गेलो तिथं. मग त्याला विचारलं, रोहन तू बसणार का 4थीत? म्हणला नाही पप्पा, मला 6वीतच बसायचं, मी हाय तसाच बसणार आहे.
मग म्हणलं असू दे, सगळेच हुशार नसत्यात. सरांशी पण बोललो, सर पण बोलले बघा एकदा ग्रीप धरली त्यानंतर धरेल, तुम्ही अभ्यास घेत जावा घरी पण, असं तसं बोलत होते. म्हणलं होय घेतोय म्हणलं. आता गप म्हणलं तर आम्हाला पण कळायला पाहिजे की बाबा वर्गात काय अभ्यास देतात ते. त्यांना म्हणलं तुम्ही एक ग्रुप बनवा आणि त्यामध्ये अभ्यास टाकत जावा, आम्हाला पण समजेल, म्हणजे आम्हाला घेता येईल. रोज आता त्याच्याकडनं एक पान वाचन लिखन सगळं काही करून घेईल मी. मग आर्यनच्या मॅडमकडं पण गेलो, त्यांना म्हणलं मॅडम आर्यन कसं आहे. म्हणजे आर्यन अभ्यासात खूप हुशार आहे, वर्गात 1 नंबर आहे तो, एवढा हुशार आहे, पण आगाऊपणात पण लय नंबर आहे म्हणलं मॅडम तसं केलं की तुम्ही मारा, तुझी परमिशन आहे का. म्हणलं हो माझी परमिशन आहे. म्हणलं आता काय मला काळजीच नाही मॅडम, असंच हात केला बांगडे सरकवले अशी. आता आर्यन बघ म्हणले तुझे पप्पा पण बोललेत की मारू शकते. नाही इथं कसं गेल्या वर्षी काहीतरी प्रकार घडला होता विद्यार्थ्याला शिक्षक का मारतात त्यांच्या चांगल्यासाठी, तर कोणा तर पालकांनी शिवीगाळ केली वाटतं जाऊन शाळेवरती. मग त्यामुळे ते म्हणे आम्ही घाबरतो. म्हणलं नाही मॅडम तसं काय कधीच होणार नाही, तुम्ही किती अभ्यासासाठी मारा, त्याला आगाऊपणा करण्यासाठी मारा, आम्ही काहीच नाही बोलणार. बापू बापू तू ओढणारच आहे, तू काही थोडी तसं ठेवणार आहे, तुटू दे. कधीच आमची कसं करायची तिकडं बा ते शेवाळ्यापासून जाऊन तिथं पलीकडे तोंड करून बसायची, पण चोटकू खायची. मला तर हिच्यावर एवढा राग आलेला, रात्री 2-4 मिनिटं पोरगी सापडली नसती ही कुत्र्यागत मार खाणार होती. कारण कधीपासून म्हणत होतो हिला मी, पूजा जा त्रिशा कुठं आहे तिला आण, गप्पा मारत निवांत उभारलेली. ऊन नाही काय नाही कसं सुकल ते, लाईट पण नाही आज तर, माझ्या मोबाईलमध्ये तर चार्जिंग पण नाही. आता मी त्या जुलीला घेऊन जाणार आहे तिथं त्यांच्या घराकडं मंदिरजवळ, तिथं खायला लय मोठं आहे, बघून आलोय मी आता येताना. तिला नेतो तिथं सोडतो. म्हैस पण घेऊन गेलो असतो पण तिथं कुठं म्हैस घेऊन फिरू गावात, बाहेर गावाच्या बाहेर वगैरे काय नाही वाटत. गावाच्या बाहेर पण गवत आलेलं माहित आहे का. एवढंच आम्ही रोज आता बाथरूमला जातो, आम्हाला ते सगळंच माहिती आहे. एवढंच त्या म्हशीचं तोंड पण असं लागणार नाही त्या गवताला, एवढं आले. पाऊस बदा बदा का होत नाही काय माहिती. मी रोज किती वेळ ताकद असं, तू जाती कामाला निवांत, पण माझं कसं डोकं नुसतं हँग होऊन जाते. मग डोळा एक लय लाल झालाय आज. काय होत नाही डोळ्याला. असा कसा दिसायलोय मी, डोळ्यात रक्त उतरलंय माझ्या. कुठं पण पळायचं नाही, नाहीतर अशी मार खाशील तू त्रिश्या, लयच मार खाशील. म्हणायची पप्पा नको रडू, पप्पा नको रडू, नको रडू. चला